आजही पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। तुम्ही पाहत आहात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल। गुड मॉर्निंग, सुप्रभात। द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे आज दिवसभराचा हवामान अंदाज कसा असणार आहे, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये नेमकं आज वाऱ्याची दिशा काय असणार आहे आणि आपल्या राज्यात हवामानाची अंदाज आज दिवसभराचा काय असणार आहे, या संदर्भातली माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहू शकता या सॅटेलाइट इमेजमध्ये IMD द्वारा प्रकाशित हे सॅटेलाइट इमेज आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्या या सॅटेलाइट इमेजमध्ये राज्यात अनेक भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागात एक सर्क्युलेशन बनलेला आहे। सध्या चक्रवाती वाऱ्याचा इथे एक सर्क्युलेशन बनलेला आहे आणि उत्तर भारतच्या भागामध्ये सध्या कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत। येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये हवामान प्रणालीमध्ये घट होणार आहे आणि यामुळेच महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे। पाऊस संपूर्णपणे कमी नाही होणार आहे, पण काही जिल्ह्यातून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता येणाऱ्या दिवसामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, आपण जर सध्याच्या काळातली संपूर्ण महाराष्ट्राची सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली झूम करून, तर इथे तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस होणारे ढग दिसत आहेत आणि जळगावच्या भागात सुद्धा पाऊस होत आहे। सध्याच्या काळामध्ये जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ काढत आहे, अशी परिस्थिती सध्या या भागामध्ये आपल्याला दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत। मुंबई आणि पालघर, ठाणेमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग दिसत आहेत। विदर्भामध्ये आलं तर विदर्भामध्ये बुलढाणा, अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे आणि काही भागामध्ये चांगला पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे। पूर्वी विदर्भात ढगाळ वातावरण आहे। इकडे मराठवाडा आणि बाकी उरलेला पुणेसह सोलापूर, सांगली, कोल्हापूरचा भागात सुद्धा ढगाळ वातावरण सकाळपासून आपल्याला पाहायला भेटत आहे। मित्रांनो, पुढच्या 24 तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर की मी तुम्हाला सांगितला, तर पुढच्या 24 तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता पूर्वी विदर्भामध्ये कमी असणार आहे, पण तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर म्हणजे की काही तालुक्यांमध्ये, काही गावांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। अशी परिस्थिती सध्या वर्धा, इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये असणार आहे। काही तालुक्यांमध्ये हलक्या पावसाची सरी, तर काही वेळासाठी जर की वातावरण अनुकूल असला तर आपल्याला मध्यम पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते। अशी परिस्थिती या भागामध्ये असणार आहे। अशी परिस्थिती सध्या वाशिम, इकडे यवतमाळ आणि जर आपण मराठवाड्याचा भाग बघितला तर हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर आणि इकडे सांगलीपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। हा पाऊस सर्वत्र नाही, पण काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात 1-1, 2-2